नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका कंपनीची कॉन्टसो नावाच्या कंपनीची गोष्ट ऐकणार आहोत. आपल्याला एका श्रोत्याने मायक्रोसॉफ्टचं एक लर्निंग मॉड्यूल पाठवलंय. विषय आहे कॉस्ट ऑप्टिमायझेशन. म्हणजे खर्च कमी करणं. हो, पण नुसतं कमी करणं नाही, तर खर्चाला अधिक कार्यक्षम कसं बनवायचं. तर थिअरी वाचण्याऐवजी आपण कॉन्टसो कंपनीच्या उदाहरणातून हे सगळं समजून घेऊया. हो, म्हणजे प्रत्यक्षात हे कसं घडतं ते पाहूया. बरोबर. कॉन्टसोने एक नवीन ॲप बनवायचं ठरवलंय आणि ते क्लाउडवर जात आहेत. पण त्यांचा उद्देश फक्त पैसे वाचवणं नाहीये, तर प्रत्येक गुंतवलेल्या रुपयाचा पुरेपूर वापर करायचा आहे. अगदी. तर आजची आपली ही चर्चा कॉन्टसोच्या याच प्रवासावर असेल. सुरुवातीच्या नियोजनापासून ते अगदी ॲप यशस्वी झाल्यावर येणाऱ्या आव्हानांपर्यंत. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा विषय वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क नावाच्या एका मोठ्या संकल्पनेचा भाग आहे. अच्छा? म्हणजे कोणतीही यशस्वी डिजिटल सिस्टम बनवायची असेल तर तिचे 5 महत्त्वाचे स्तंभ असतात: विश्वसनीयता, सुरक्षा, कार्यक्षमता आणि अर्थातच खर्च. आणि आज आपण याच खर्चाच्या स्तंभावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, कारण तोच स्तंभ संपूर्ण इमारतीचा भार उचलतो, नाही का? चला तर पाहूया कॉन्टसोने तो कसा मजबूत केला. चला तर मग कॉन्टसोच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. यांनी ॲप बनवायचं ठरवलंय, पण सुरुवात कुठून करणार? हां, बरोबर. हे अगदी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनासारखं आहे. पहिला प्रश्न काय असतो? बजेट किती? अगदी बरोबर. यालाच तांत्रिक भाषेत कॉस्ट मॉडेल बनवणं असं म्हणतात. ओके, कॉस्ट मॉडेल. हो, पण हे फक्त खर्चाचा अंदाज नाहीये. यात 2 महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक म्हणजे सुरुवातीला किती खर्च येईल, आणि दुसरी, जी जास्त महत्त्वाची आहे, की जसजसे वापरकर्ते वाढतील तसतसा खर्च कसा वाढेल, याला स्केलिंग कॉस्ट म्हणतात. अच्छा, म्हणजे फक्त सुरुवातीचा आकडा नाही, तर भविष्यातला आलेख पण बघायचा. हो ना. कॉन्टसोच्या टीमने विचार केला की सुरुवातीला 1000 वापरकर्त्यांसाठी किती खर्च येईल. पण मग त्यांनी विचार केला की जर एका महिन्यात वापरकर्ते 10,000 झाले तर खर्च 10 पट होईल का? बरोबर. की त्यापेक्षा कमी होईल की जास्त, हा विचार करणं म्हणजे एक मजबूत कॉस्ट मॉडेल बनवणं. म्हणजे हा एक प्रकारे व्यवसायाच्या वाढीसोबत खर्चाचा कसा आलेख दिसेल याचा नकाशाच आहे. अगदी अचूक. आणि एकदा हा नकाशा तयार झाल्यावर त्यांनी एक वास्तववादी बजेट ठरवला. म्हणजे हवे टिमे नाही बांधले. आणि मला वाटतं त्यांनी अचानक येणाऱ्या खर्चासाठी पण काही रक्कम बाजूला ठेवली असेल, जसं आपण करतो. हो, ठेवली होती. आणि इथेच एक गमतीची गोष्ट घडली. काही महिन्यानंतर टीमच्या लक्षात आलं की त्यांचं ॲप ठरवलेल्या बजेटपेक्षा कमी खर्चात चालतंय. अरे वा, मग तर मॅनेजमेंट खुश असणार. हो, मॅनेजमेंट खुश होती, पण टीमला हेही दिसलं की ते अजून काही गोष्टी बदलून आणखी पैसे वाचवू शकतात. पण बजेटमध्ये असतानाही त्यांनी हे का सांगावं? काम तर व्यवस्थित चालू होतं ना. हाच तर शिस्तीचा भाग आहे. त्यांनी कंपनीच्या पैशांना स्वतःचे पैसे समजून जबाबदारी घेतली. अच्छा. त्यांनी मॅनेजमेंटला जाऊन सांगितलं की ऐका, आपण अजून 15% खर्च कमी करू शकतो. आणि यामुळे काय झालं? तर मॅनेजमेंटचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला. हीच खरी खर्चाच्या व्यवस्थापनाची शिस्त आहे. ठीक आहे. तर कॉन्टसोने बजेट आणि आराखडा तयार केला. आता प्रत्यक्ष ॲप डिझाईन करायची वेळ आली. आणि इथे त्यांच्या इंजिनिअरसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला असेल, नाही का? हो, नवीन आकर्षक तंत्रज्ञान वापरायचं की जुनं पण ओळखीचं? हे म्हणजे नवीन घर बांधायचं की जुनं घर दुरुस्त करायचं यासारखंच आहे. अगदी. त्यांच्या काही इंजिनियर्सना मायक्रो सर्व्हिसेस आणि AKS सारखं नवीन तंत्रज्ञान वापरायचं होतं. ते खूप शक्तिशाली आहे. पण त्यात काय अडचण होती का? हो ना. AKS वापरायचं म्हणजे टीमला नवीन ट्रेनिंग द्या, खूप सारा कोड पुन्हा लिहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं व्यवस्थापन खूप गुंतागुंतीचं आहे. त्याला मॅनेजमेंट ओव्हरहेड म्हणतात. हो, हा सगळा खर्च विचारात घ्यावा लागतो. यालाच संपूर्ण खर्चाचा अंदाज किंवा टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप म्हणतात. अच्छा, म्हणून त्यांनी दुसरा सोपा मार्ग निवडला, एज्युअर ॲप सर्व्हिस. हे एक PaaS मॉडेल आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्व्हर, नेटवर्क सगळ्याची काळजी घेतो आणि कॉन्टसोच्या टीमला फक्त आपलं ॲप चालवायचं. काही सोपं उदाहरण आहे का याचं? हाय ना. AKS म्हणजे तुम्हाला गाडीचे प्रत्येक पार्ट निवडून स्वतः गाडी बनवण्याचं स्वातंत्र्य मिळतं. तर ॲप सर्व्हिस म्हणजे एक तयार चांगली गाडी भाड्याने घेण्यासारखं आहे. आणि कॉन्टसोच्या गरजेसाठी भाड्याची गाडी पुरेशी होती आणि स्वस्त पण. अगदी. आणि हा निर्णय घेतल्यावर त्यांनी अजून एक हुशारीची गोष्ट केली.
कॉस्ट गाईडरेल्स लावले. कॉस्ट गार्डरेल्स हा शब्द ऐकायला मोठा वाटतोय. हा पण संकल्पना सोपी आहे. हे म्हणजे आपल्या मुलांच्या हातात क्रेडिट कार्ड देताना त्यावर खर्चाची मर्यादा घालून देण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे फाजील खर्च टाळण्यासाठी. बरोबर. त्यांनी काही नियम लावले, जसं की कोणीही खूप महागड्या प्रकारचा सर्व्हर निवडू शकणार नाही किंवा जुना डेटा 3 महिन्यानंतर आपोआप स्वस्त स्टोरेजमध्ये जाईल. म्हणजे एक प्रकारे गाडीला स्पीड लिमिट लावण्यासारखं. हो, जेणेकरून अपघात होणार नाही. म्हणजे अनवधानाने होणारा मोठा खर्च टाळता येतो. तर कॉन्टसने विचारपूर्वक डिझाईन केलं आणि खर्चावर नियंत्रणही ठेवलं. पण कागदावरचा प्लॅन आणि प्रत्यक्ष वापर यात फरक असतोच. खूप फरक असतो. आता त्यांचा ॲप चालू झालाय आणि खरा खेळ सुरू झालाय. म्हणजे जेवढे पैसे दिले आहेत तेवढ्या गोष्टी पूर्णपणे वापरल्या जात आहेत का? अगदी. यालाच वापरासाठी ऑप्टिमायझेशन म्हणतात. आणि इथे त्यांना एक मोठी चूक लक्षात आली. काय झालं? त्यांनी एका खूप शक्तिशाली कॉम्प्युटरसाठी पैसे भरले होते, पण त्यावर चालणारं ॲप खूपच कमी संसाधने वापरत होतं. अरे बापरे. हे म्हणजे 10 माणसांच्या कुटुंबासाठी एक अख्खी बस भाड्याने घेण्यासारखं आहे. प्रत्यक्षात प्रत्येक बरेच जण प्रवास करतायत. हो, आणि भाडं पूर्ण बसचं द्यावं लागतंय. त्यांनी लगेच त्यांच्या ॲपला एका छोट्या आणि गरजेपुरत्या प्लॅनवर हलवलं. आणि खर्च जवळपास 70% कमी झाला. वाह, 70%. पण मग हाय अवेलेबिलिटीचं काय? म्हणजे ॲप नेहमी चालू राहावं यासाठी? हो, त्यासाठी तरतूद करावीच लागतेच. इथेच ॲक्टिव्ह पॅसिव्ह मॉडेलची संकल्पना येते. म्हणजे एक मुख्य गाडी आणि एक दुसरी तयार ठेवणं. बरोबर. त्यांनी आधी तसंच केलं होतं. एक मुख्य गाडी रस्त्यावर आणि तशीच दुसरी गाडी गॅरेजमध्ये तयार. पण त्या दुसऱ्या गाडीचा विमा, मेंटेनन्स, सगळं खर्च चालूच होता. जरी ती वापरली जात नसली तरी. हो. मग त्यांनी विचार केला की आपलं ॲप इतकंही महत्वाचं नाहीये की ते 5 मिनिटं बंद पडलं तर कंपनीचं मोठं नुकसान होईल. अच्छा. त्यांना कळालं की गाडी बंद पडल्यावर दुसरी गाडी वापरण्याऐवजी बॅकअपमधून डेटा रिस्टोअर करणं, जे टॅक्सी बोलावण्यासारखं आहे, ते खूप स्वस्त आहे. म्हणून त्यांनी ती दुसरी महागडी गाडी विकून टाकली. हा धोका आणि खर्च यांच्यातला एक महत्वाचा ट्रेड ऑफ आहे, नाही का? अगदी. आणि याच भागातला शेवटचा मुद्दा, मागणीनुसार स्केलिंग. मला वाटतं ही क्लाउडची सर्वात मोठी ताकद आहे. नक्कीच. कॉन्टोसोच्या ॲपवर रात्रीच्या वेळी खूप कमी वापरकर्ते असायचे, पण त्यांचे कम्प्युटर्स 24 तास पूर्ण क्षमतेने चालू असायचे. हे म्हणजे रात्री केक बनवायचा आहे म्हणून दिवसभर ओव्हन सुरू ठेवण्यासारखं आहे. हा, बरोबर. त्यांनी ऑटो स्केलिंग चालू केलं. म्हणजे जेव्हा वापरकर्ते वाढतील तेव्हा सिस्टीम आपोआप मोठी होईल. आणि जेव्हा वापरकर्ते कमी होतील तेव्हा ती लहान होईल. हो, रात्री तर ती जवळजवळ बंद अवस्थेत जाईल. यामुळं त्यांनी फक्त गरजेनुसारच पैसे दिले आणि प्रचंड बचत केली. ठीक आहे, तर कॉन्टोसोने अनावश्यक वापर कमी केला आहे. आता पुढची पायरी, ज्या गोष्टी ते वापरत आहेत ते शक्य तितक्या स्वस्त दरात कशा मिळवायच्या. हो, याला रेट ऑप्टिमायझेशन म्हणतात. सोप्या भाषेत चांगली डील कशी मिळवायची. इथे त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पायाभूत सुविधा एकत्र करणे, कन्सॉलिडेशन. त्यांच्या वेगवेगळ्या टीम्सनी स्वतःच्या कामासाठी वेगवेगळे छोटे छोटे सर्व्हर क्लस्टर्स तयार केले होते. म्हणजे एकाच घरात 3 वेगवेगळ्या कामांसाठी 3 छोटी स्वयंपाकघरं. अगदी. हे खूपच गैरसोयीचं आणि महागडं होतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी हुशारीने तिन्ही टीम्सना एकत्र आणलं आणि एक मोठं सुसज्ज स्वयंपाकघर तयार केलं. अच्छा, एकच मोठं क्लस्टर. हो, यामुळे काय झालं, एक तर त्या मोठ्या क्लस्टरचा वापर जास्त चांगल्या प्रकारे होऊ लागला. जिथे आधी 9 सर्व्हर लागत होते तिथे आता फक्त 4 सर्व्हरमध्ये काम होऊ लागलं. वाह, म्हणजे संसाधने एकत्र करून त्यांनी जास्त फायदा मिळवला. यानंतर त्यांनी आरक्षणाचा म्हणजे रिझर्वेशनचा फायदा घेतला असेल. अगदी. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे अगदी रोजच्या प्रवासासाठी डेली तिकीटऐवजी मासिक पास काढण्यासारखं आहे. हो, जर रोज प्रवास करायचा असेल तर पास स्वस्त पडतो. बरोबर. कॉन्टोसोच्या टीमला माहीत होतं की त्यांचे मुख्य सर्व्हर पुढची 3 वर्ष तरी लागणारच आहेत. म्हणून त्यांनी पे ॲज यू गो मॉडेल सोडून, म्हणजे वापरल्याप्रमाणे पैसे देण्याऐवजी, त्याऐवजी 3 वर्षांसाठी ते सर्व्हर आरक्षित केले. आणि यामुळे त्यांना जवळपास 60-70% सवलत मिळाली. पण यात एक धोका आहे, नाही का? जर 3 वर्षांच्या आत गरज संपली तर? आहे. म्हणूनच आरक्षण फक्त त्या संसाधनांसाठी करायचं ज्यांची तुम्हाला खात्री आहे, सगळ्यांसाठी नाही. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी वापरला, निश्चित दराचे बिलिंग. हो, हे म्हणजे प्रत्येक सिनेमासाठी वेगळे पैसे देण्याऐवजी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेण्यासारखं आहे. जर खूप सिनेमे बघायचे असतील तर सबस्क्रिप्शन स्वस्त पडतं. बरोबर. त्यांच्या काही सेवांचा वापर खूप जास्त आणि अंदाजित होता. तिथे पे ॲज यू गो महाग पडत होतं. म्हणून त्यांनी निश्चित दराचं मॉडेल निवडलं.
पैसे वाचले. आणि आता आपण कॉन्टुसोच्या प्रवासाच्या शेवटच्या, पण मला वाटतं कधीही न संपणाऱ्या टप्प्यावर आलो आहोत. हो, हे काम एकदा करून थांबायचं नाही. हे म्हणजे बागेची नियमित मशागत करण्यासारखं आहे. एकदा झाडं लावली म्हणजे काम संपलं असं नाही. अगदी खरंय. कॉन्सोची टीम सुरुवातीला थोडी गाफील राहिली. त्यांचं बजेट नियंत्रणात होतं म्हणून त्यांनी कधी खर्चाच्या तपशिलात जाऊन पाहिलंच नाही. अच्छा. पण जेव्हा त्यांनी कॉस्ट मॅनेजमेंट टूल्स वापरून खोलात जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. काय दिसला त्यांना? त्यांना काही जुने न वापरलेले कॉम्प्युटर्स, ज्यांना झॉम्बी रिसोर्सेस म्हणतात, ते चालू दिसले. काही जुना डेटा अजूनही महागड्या स्टोरेजमध्ये पडून होता. हे तर आपल्या घरातल्या त्या उपकरणांसारखं आहे जी आपण वापरत नाही, पण त्यांचा प्लग तसाच लावलेला असतो आणि ती थोडी थोडी वीज खात राहतात. अगदी. मी एका प्रोजेक्टवर काम केलं होतं जिथे एका इंजिनियरने शुक्रवारी एक खूप शक्तिशाली टेस्ट सर्व्हर चालू केला. आणि तो बंद करायला विसरून गेला. हो, सोमवारी जेव्हा अंकुरी आलं तेव्हा जो धक्का बसला ती एक मोठी शिकवण होती. अशी चूक तुम्ही एकदाच करता. त्यामुळे नियमितपणे खर्चावर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. लक्ष ठेवल्यानंतर त्यांनी वर्कलोडमध्ये सतत सुधारणा केली. याचा अर्थ काय? त्यांना जाणवलं की ते कमी महत्वाच्या कामांवर जास्त शक्ती वाया घालवत आहेत. म्हणजे एका छोट्या रोपाला पाणी घालायला फायर ब्रिगेडचा पाईप वापरण्यासारखं. हा. त्यांनी कामाच्या गरजेनुसार योग्य आकाराचे सर्व्हर निवडले आणि त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर सापडलं, ज्यामुळे त्यांना स्वतःचा काही जुना कोड काढून टाकता आला. अच्छा, म्हणजे सिस्टम अजून सोपी झाली. हो, सोपी, वेगवान आणि स्वस्त झाली. तंत्रज्ञान सतत बदलत असतं, नाही का? आणि या प्रवासातली शेवटची सवय जी त्यांनी लावून घेतली, क्लाउड पर्यावरणाची सतत स्वच्छता. हो, डेव्हलपर्स अनेकदा टेस्टिंगसाठी तात्पुरत्या सिस्टीम्स तयार करतात. आणि काम झाल्यावर त्या डिलीट करायला विसरून जातात. बरोबर. हे म्हणजे हॉटेलमधनं चेकआउट केल्यावर खोलीतले दिवे आणि AC सुरू ठेवण्यासारखं आहे. बिल वाढतच राहतं. म्हणून कॉन्टोसोने दर महिन्याला एक स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केली. हो, ते सर्व न वापरलेले रिसोर्सेस शोधून काढून टाकायचे. ही एक सवय आहे. सुरुवातीला कंटाळवाणी वाटते, पण लांब पल्ल्यासाठी खूप पैसे वाचवते. तर कॉन्टोसोच्या या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? कॉस्ट ऑप्टिमायझेशन म्हणजे कंजूषपणा नाही. नाही, अजिबात नाही. तर ती एक हुशारी आहे. यात खर्चाची शिस्त, सुरुवातीपासूनच खर्चाचा विचार करून केलेलं डिझाईन, संसाधनांचा पुरेपूर वापर, योग्य दरात खरेदी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यावर सतत लक्ष ठेवून त्यात सुधारणा करत राहणं. हो, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खर्चात बचत करताना नेहमीच काहीतरी तडजोड म्हणजे ट्रेड ऑफ करावा लागतो. म्हणजे कधीकधी पैसे वाचवताना तुमच्या ॲपच्या कार्यक्षमतेवर किंवा सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निर्णय घेताना फक्त सर्वात स्वस्त पर्याय निवडू नका. तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे याचा विचार करायला हवा. अगदी. कारण आज वाचवलेले थोडे पैसे भविष्यात खूप महागात पडू शकतात. जर त्यामुळे तुमच्या ग्राहकांचा अनुभव खराब झाला किंवा तुमची सिस्टीम असुरक्षित झाली तर. अगदी बरोबर. तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. तुमच्या रोजच्या कामात किंवा व्यवसायात अशी कोणती गोष्ट आहे जी ऑटोपायलटवर चालू आहे? असा कोणता खर्च आहे ज्याकडे तुम्ही तो तर होणारच म्हणून पाहता? चांगला प्रश्न आहे. कदाचित तिथेच बचत करण्याची सर्वात मोठी संधी लपलेली असेल. विचार करा.